हॉटेलवर छापा टाकून 4 पीडित महिलांची सुटका। प्रस्तुत बातमीतील हकीकत अशी की माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने दिनांक 31 मार्च रोजी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख ASTU अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अहिल्यानगर पुणे रोडवरील जातेगाव शिवारामध्ये हॉटेल जयराज वरील मालक हा वेश्या व्यवसायाकरिता महिलांना रूम उपलब्ध करून देऊन त्यांच्याकडनं वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पोलीस निरीक्षक हमीद शेख नियंत्रण कक्ष अहिल्यानगर यांना छापा कारवाई करण्याबाबत आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक हमीद शेख साहेब यांनी स्टाफसह जाऊन पंचासमक्ष बनावट ग्राहक पाठवून खात्री करून हॉटेल जयराज इथं जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे कलंदर सत्तार अली शेख राहणार वडू रोड कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे, हनुमंत अशोक दिटके राहणार नागटापी सासपडी तालुका जिल्हा सातारा असं मिळून आले। सदर ठिकाणी असलेल्या रूमची झडती घेतली असता सदर ठिकाणी रूममध्ये 4 महिला मिळून आल्या। सदर महिलांची सुटका करण्यात आलेली असून आरोपीस ताब्यात घेऊन आरोपी आणि पीडित महिला यांना सुपा पोलीस स्टेशनला हजर करून सुपा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 83/2026 स्त्रिया आणि मुले यांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्रीयुत वैभव कलबुर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, गणेश उगले पोलीस उपअधीक्षक अहिल्यानगर, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख ASTU अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हमीद शेख नियंत्रण कक्ष अहिल्यानगर, सहाय्यक फौजदार शकील शेख, अर्चना काळे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिता पवार, चालक SS काळे सर्वांची नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष ASTU अहिल्यानगर यांनी केली आहे। वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।